नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ताला टेन्शन आलेलं असतं. इंद्रा म्हणते की मुक्ता, बरोबर बोलते तू. खरं तर हे सगळं आहे ते लकीला कोणीतरी समजून घेणारच हवं यामध्ये. आणि मला असं काय वाटतंय की एक व्यक्ती अशी आहे जी लकीला समजून घेऊ शकते आणि ती लकीला पदरात घेऊ शकते. लकी जसा आहे तसंच ती त्याला सांभाळू शकते. त्यावेळेला मग त्यावेळेला स्वाती विचारते की कोण? ती शेवंताची भाची. तेव्हा ती म्हणते की नाही गं, ती शेवंताची भाची नाही, लकीची आरती. असं म्हटल्यावर आता सगळेजणांना धक्का बसतो. मग आता सगळे इंद्राकडे बघायला लागतात. इंद्रा म्हणते की प्रॉब्लेम तर हाच आहे ना की लकी बाप बनू शकत नाही, परंतु तर लकी अगोदरच बाप झालेला आहे. आपली आरती, तिचं जे काही आहे ते आपल्या लकीचंच तर आहे. म्हणूनच आता आपल्याला असं वाटतंय की लकीनेच तिच्याशी लग्न करावं, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. आपला जो काही प्रॉब्लेम आहे ना तो संपून जाईल ना. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी तसं नाही, परंतु मागे पण आपण आरतीला लग्नासाठी बोलवलं होतं. सगळा लग्नाचा घाट घातला होता आणि लकी पळून गेला होता. त्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या त्यावरून ती खूप अपसेट झाली होती आणि प्रत्येक वेळेला तिचा अपमानच झाला आपल्याकडून. आणि मग आता असा अपमान झाल्यानंतर पुन्हा ती लग्नाला तयार होईल की नाही मला माहिती नाही. मला कळत नाही त्या लग्नाला तयार होईल की नाही. तेव्हा मग स्वाती विचारते की अगं मुक्ता, ती का नाही होणार तयार? नक्कीच होईल तयार. तिला आपल्यासारखं कुटुंब आणि इतका सगळा आदर कुठून मिळणार आहे मला सांग. तेव्हा मग मुक्ता म्हणते की तसं नाही आहे, कारण अगोदरही आपण तिला लग्नाची आश्वासनं दिली आणि लग्न मोडलं होतं, म्हणूनच मी म्हणते, बाकी काही नाही. त्याच वेळेला इथे आता लगेच स्वाती म्हणते की मला तरी वाटतंय की आपण तिच्याशी एकदा या सगळ्यावर बोललं पाहिजे, मगच काहीतरी विषय निघू शकेल. त्याच वेळेला इथे आता लगेच इंद्रा म्हणते की हो मुक्ता, तिच्याशी आपण बोलून घेऊया ना, काय होतं ते बघूया. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो ठीक आहे, मी तिच्याशी बोलते, सगळं करते, हवं तर तिला समजावते. परंतु आता आपण एकच करायचं आहे, ते म्हणजे जेव्हा मी तिला इथे बोलवेन तेव्हा आपण तिच्याशी काहीच लपवायचे नाही. तिला जे काही सगळं खरं खरं आहे ते सांगून टाकायचं आहे आणि लक्कीच्या परिस्थितीबद्दल जाणीव करून द्यायचे. आणि हे सगळं आपलं ऐकल्यानंतर मग तिचा काय निर्णय असेल त्याचा आपण सगळ्यांनी आदर करायला हवा आणि तिचा निर्णय आपण जपायला हवा, असं मुक्ता म्हणते. त्याच वेळेला मुक्ताचं म्हणणं पटतं आणि सागर म्हणतो की बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, तुम्ही एक काम करा ना, आरतीला फोन करा आणि इथेच बोलावून घ्या. म्हणजे कसं आहे ना, आपल्या सगळ्यांना तिच्याशी बोलता येईल ना. तू काळजी करू नको. मुक्ता म्हणते की ठीक आहे, मी तिला बोलावते. आणि नंतर मग आता आरती येणार म्हणून लकीलाही आनंद झालेला असतो आणि तो सागरला मिठी मारतो. तर या सगळ्यामुळे सगळेही आता टेन्शनच्या बाहेर जातात. तर पुढचा प्रश्न असतो तो आरतीचा. सावनी आरतीपर्यंत पोचलेली असते आणि सावनी म्हणते की अगं काय, मी काय म्हणते, तू ठीक आहेस ना? बाळ कसं आहे आणि सगळं कसं आहे, तू कशी आहेस? तेव्हा ती म्हणते की हो मी ठीक आहे. मग सावनी म्हणते की बाळ कसं आहे, तू काही खाल्लं आहेस का, वॉकला गेलीस का, तुझी काळजी घेतेस का? हे सगळे प्रश्न तुला कोणीच विचारत नसेल ना. तुझी आई सोडली तर दुसरं कोणी तुला हे प्रश्न नाही विचारत असेल. तेव्हा मग ती म्हणते की नाही, कोणीच नाही. मग ती पुढे निघून जाते, तिला अपसेट होतं. तेव्हा सावनी म्हणते की आता आता तू काळजी करू नकोस, आता तुला खूप काळजीने विचारतील सगळे, तुझ्यासाठी अख्खं घर डोक्यावर घेतील, सगळं काही करतील तुझं आणि सगळे दिवस रात्र तुझी अगदी मोठी मोठी काळजी घेतील. कारण का, आता काय झालं हे तुला माहिती आहे ना. आता लकी कधीही बाप होऊ शकणार नाही, म्हणून ते तुझी काळजी घेतील, कारण त्यांना समजलं आहे तुझ्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही. त्यांना तुझी किंवा तुझ्या बाळाची काही पडलेली नाही बरं का. त्यांना फक्त पडली आहे ती म्हणजे लकीच्या त्यांच्या इज्जतीची, बस, बाकी काही नाही. मला एक गोष्ट नक्कीच सांगायची तुला, की हे जे सगळं करतायत ना ते मुद्दाम करतायत. मी तुला सांगते ना, हे कोळी कुटुंब एक नंबरचं स्वार्थी आहे, स्वार्थी. स्वतःच्याच फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणूनच एक गोष्ट नक्की, की तू आता या गोष्टीचा विचार कर. अगं ती मुक्ताना तुला फोन पण करेल आणि तुझे ब्रेन वॉश करण्याचा ते लोक पूर्णपणे प्रयत्न करतील, परंतु तू त्यांच्या प्रयत्नांना बळी पडू नकोस. मी सांगते ते तू ऐक आणि स्वतःचा इगो जप तू. प्रत्येक वेळेला काही गरज नाही हे सगळं करण्याची, असं म्हणून सावनी ही तिच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विष पेरण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर सावनी म्हणते की आता ती तुझ्यासाठी तुझ्याबरोबर लकीचं लग्न लावण्याच्या मागे लागलेली असतील, कारण आता दुसरे होप्सच नाही आहेत ना लकीकडे, म्हणूनच तर ते आता तुझ्या मागे लागतील. परंतु मी तुला सांगते, त्यांचं काहीही ऐकू नकोस. तू तुझ्या मनाचंच काही ते खरं कर, बाकी त्यांच्यामध्ये तू वाट्याला जाऊ नको, असं सगळं सावनी आता तिला सांगत असते. आणि नंतर मग ती म्हणते की बघ आता मी तुला सांगते ना, ती मुक्ता पण तुला फोन करेल आणि म्हणेल की आरती कशी आहेस तू, आणि गोड गोड बोलून तुझी चौकशी करेल. परंतु तू आता लक्षात ठेव,
तितक्यातच आता मुक्ताचा फोन येतो. आरती म्हणते की मुक्ता मॅमचा फोन आलाय. सावनी म्हणते की मी तर तुला सांगते ना, हा फोनच उचलू नको, इग्नोर कर. तेव्हा मग ती म्हणते की नको, निदान मॅम काय म्हणतात ते तरी ऐकून घेतलं पाहिजे, त्यांचं म्हणणं काय आहे. तेव्हा आरती फोन उचलते. मुक्ता म्हणते की आरती कशी आहेस तू. तेव्हा आरती म्हणते की हो ठीक आहे मी बोला. तेव्हा मग ती म्हणते की आरती जरा एक काम होतं तुझ्याकडे, सगळ्यांना तुझ्याशी एका जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, त्याच्यामुळे प्लीज तू घरी येऊ शकशील का. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे मी येते. आणि मग आता ती तयार झाल्यामुळे सावनीचा पुन्हा मूड ऑफ झालेला असतो आणि ती तिथल्या तिथेच उभी असते. तर आता सावनी हे एके ठिकाणी जाते आणि तिथे गेल्यानंतर सावनी ही रडत बसलेली असते. पूर्ण अंधार करून आरशात बघत असते. हा या सावनीचा शेवटचा साजशृंगार आहे. त्यानंतर ही सावनी सजलेली कधीही दिसणार नाही आणि या सावनीच्या अंगावरचा हा साजशृंगार मी आज सगळा उतरवून टाकणार आहे. आणि या सगळ्याबरोबरच ही सावनी, जुनी सावनी मेली नाही, ही सावनी मेलीच पाहिजे. हिने खूप चुका केल्यात. खरंच या सावनीला आजपर्यंत खूप काही भोगावं लागलं. सगळं काही केलं, सगळ्यांचं केलं, परंतु अत्यंत अपमान, टोमणे हे सहन करावे लागले आणि कोणावर तरी जीवापाड प्रेम देखील केलं, परंतु तरीही मला प्रत्येक ठिकाणाहून अपयशच मिळालं. काय होतं, काय गरज होती हे सगळं करण्याची, परंतु नाही. आता या उतरलेल्या साजशृंगाराबरोबर ही जुनी सावनी ही मरायलाच हवी. बस झालं, आतापर्यंत खूप केलं. मी वरवर जरी हसत हसत दाखवत असले तरीही आतून मला खूप दुःख होतं आणि प्रत्येकाचे टोमणे ऐकून ऐकून मी पूर्णपणे इमोशनल झाले होते. वरवर हसणारी ही सावनी आतमधून अत्यंत इमोशनल आणि फुल होती. हे कोणालाही कळलं नाही, परंतु आता नाही. आता बस झालं. आता ही सावनी अशी वागणार नाही. आता सगळ्यांना ही सावनी रडवणार. आणि आजचा या सावनीचा शेवटचा दिवस. सगळ्या गोष्टी सहन केल्या, अपमान आणि दुःख सगळं काही पचवलं. त्यानंतर सावनी म्हणते की मी आदित्यची आणि सईची आई होते, सगळं काही होते, परंतु आता नाही. आता एक वेगळी सावनी जन्माला येणार आहे आणि समोर असलेलं मडकं पाण्याचं ती घेते आणि स्वतःच्याच अंगावरून ती सावनीला मारत असते आणि नंतर तेच मडकं ती मागच्या बाजूला फेकून देते. आणि आता जुनी सावनी मरून नवीन सावनी जन्म घेणार आहे असं ती म्हणते. आतापर्यंत मला खूप काही भोगावं लागले, सगळ्यांचा अपमान, दुःख सगळं काही कोळून प्यायले मी, परंतु आता नाही. आता ही सावनी काहीच करणार नाही, काही बोलणार नाही, फक्त कृतीतून दाखवणार. आतापर्यंत खूप बोलले मी आणि बोलले तसं करूनही दाखवलं, परंतु नाही, तसं कित्येक वेळा घडलं नाही. पण आता नाही, आता मी अजिबात बोलणार नाही. आता मी फक्त वार करणार आणि हे सगळं करण्यासाठी मी शांत बसणार नाही. आता प्रत्येकाने ज्याने ज्याने मला त्रास दिला, मला धक्के मारून घराबाहेर काढलं, मला त्रास दिला, त्या सगळ्यांची मी आता वरात काढणार आहे, वरात. असं म्हणून आता ती खुश होते आणि नंतर म्हणते की तयार राहा. मी जे काही करणार आहे ना, त्या गोष्टींसाठी आता सगळेजण तयार राहा. आणि बस, आता ही सावनी शांत बसणार नाही. ही आता नक्कीच काहीतरी धमाका करणार. असं म्हणून ती आता स्वतःला आरशात बघत असते आणि खुश होत असते. त्यानंतर आता इथे मुक्ता ही आरतीला घेऊन घरी आलेली असते. त्यानंतर आता आरती आल्याबरोबर सगळेजण शांत असतात. आरतीला बघितल्यावर इंद्रा धावत धावत येते आणि म्हणते की लक्की, अरे हे बघ आरती आली. आरती आलीस तू, ये ये. अगं किती गोड दिसतेस तू. असं म्हणून ती मुद्दामच तिच्या पुढे लाळगोटेपणा करत असते आणि म्हणते की आरती, अगं तुझ्या चेहऱ्यावर किती तेज आलंय ते बघ. अगं गरोदरपणाचं तुझ्या चेहऱ्यावर लय तेज आलंय बघ. असं म्हणून ती तिच्या जवळ जाते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते. त्याच वेळेला सागरला आणि मुक्ताला ते आवडत नसतं, कारण लकीशी लग्न करण्यासाठी भाग पाडण्यासाठी मुद्दामच ते सगळं इंद्रा करते हे त्यांना कळत असतं. परंतु तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाही हे त्यांचं आधीच ठरलेलं असतं. त्याच वेळेला आता इंद्रा तिला आतमध्ये आणते आणि म्हणते की बस इथे लकीच्या बाजूला बस. तेव्हा मग मुक्ता तिला विचारते की तुला काही हवंय का गं. तेव्हा मग ती म्हणते की नको. इंद्रा तिला म्हणते की तुला काय देऊ, चाय, कॉफी, सरबत काय हवंय का. तेव्हा ती म्हणते की नको, मला काही नको आहे. मग मुक्ता म्हणते पाणी तरी. तेव्हा ती म्हणते की नको आहे मला. मग सगळे शांत बसतात. तेवढ्यात लगेच ती म्हणते मग ठीक आहे. आणि मग ती लगेच तिच्यासाठी साडी आणि ज्वेलरी आणते आणि म्हणते की हे घे तुझ्यासाठी. मग आता हे पाहिल्यावर मुक्ताला आणि सागरला धक्का बसतो. अचानकच हे सगळं इंद्रा आणि स्वाती करत असतात, त्याने त्यांना धक्का बसतो. मग स्वाती म्हणते की हे घे तुझंच आहे ते सगळं. तेव्हा आरती विचारते की हे काय नक्की.
तेव्हा ती म्हणते की अगं असंच करतात आमच्याकडे, आता आपल्याकडे तुला कळेल हळूहळू आपल्याकडे काय काय करतात ते. स्वाती म्हणते की अगं आता लग्न होणार ना, तर मग तुला हे सगळं देण्याची रीतच आहे आपली. तेव्हा ती म्हणते की कोणाचं लग्न? मग ती म्हणते की अगं असं काय करते, लकी आणि आरती तुझं लग्न, दोघांचं लग्न, हे तुझ्यासाठी करतोय आम्ही सगळं, तुला आणि लकीचं लग्न लावायचं आहे म्हणून. आता हे सगळं ऐकल्यानंतर सागरला मात्र धक्काच बसतो. सागर म्हणतो की मम्मी आपलं काय ठरलं होतं तसं करूया ना आपण, असं म्हणून तो तिला शांत करतो. नंतर मग इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, हे तर सगळं आरतीला माहीतच आहे लकी कसं आहे ते, म्हणून तिचं माझ्या लकीवर खूप प्रेम आहे मनापासून. म्हणूनच आता मी ठरवलं आहे की काही करून त्यांचं लग्न लावायचंच आहे. आता त्यांचं दोघींचं बोलणं झाल्यानंतर आरती त्यांच्याकडे बघतच असते. लकी म्हणतो की हे बघ आरती, मला माहिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आहे, तुझ्याशी नको ते वागलो आहे, मला माहिती आहे. आपलं लग्न होणार होतं, परंतु मी तिथून पळून गेलो होतो, तुला मी सोडून गेलो होतो, परंतु आता तसं नाही. हे बघ लकी, लकी सांगायला लागतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आरती प्लीज मला समजून घे. असं म्हटल्यावर आता इथे लगेच ती म्हणते की हे घे मग, असं म्हणून आता इंद्रा तिला ते द्यायला लागत असते. तेव्हा मग ती म्हणते की नको आहे मला हे सगळं. तेव्हा लक्की म्हणतो की असं करू नको, खरंच मी सांगतोय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी सगळं काही जबाबदारी घ्यायला तयार आहे. आतापर्यंत मी पळपुटेपणाने वागत होतो, तुझ्यापासून पळत होतो, माझ्या जबाबदारीपासून पळत होतो, परंतु आता मी तसं करणार नाही, आता मी माझी पूर्णपणे जबाबदारी घेणार. असं म्हटल्यावर आता लगेच आरती म्हणते की का, आता तू हे सगळं करायला का तयार झालेला आहेस? तेव्हा मग आता लकी म्हणतो की खरंच माझं चुकलं, मला माफ कर, मी तुझी जबाबदारी घेईन आता. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, तुला आता लग्न करायचं आहे, तू प्रत्येक वेळेला माझ्याशी चुकीचा वागलास, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि तू माझा विश्वासघात केला आहेस प्रत्येक वेळेला. मग मी आता तरी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू शकते मला सांग ना. कशावरून तू पुन्हा सगळ्या गोष्टी मागे टाकणार नाहीस आणि पुन्हा तुझ्या गोष्टींचा विचार करणार नाहीस, हे सगळं कसं वागतोयस तू, कळतंय का तुला? नाही, मला हे ना लग्नच करायचं नाही आहे, नाही करायचं मला हे लग्न, असं सरळ आता ती त्याला बोलून दाखवते. तेव्हा मग लकीला वाईट वाटतं. लकी म्हणतो की आरती असं प्लीज बोलू नको. तेव्हा ती म्हणते की मी का नको बोलू, लकी तुझ्या सोयीप्रमाणे तू प्रत्येक गोष्टी कशा करू शकतोस, तुला वाटतं की तेव्हा तू बाजूला जाऊ शकतोस, तुला वाटतं तेव्हा तू पुन्हा सांगशील की लग्न कर, या सगळ्या गोष्टी इतक्या साध्या आणि सोप्या नसतात. म्हणूनच आत्ता मला लग्न करायचं नाही, तू तुझ्या सोयीनुसार हे सगळं करतोय. जेव्हा सगळं कळलं तेव्हा आता तू माझ्याशी लग्न करायला तयार झाला आहेस ना. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ आरती, प्लीज असं समजू नको, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, एकदा विश्वास ठेव माझ्यावर, मी सगळं काही खरं करून दाखवेन. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की हे बघ असं करू नकोस, अगं लकीचं ऐक प्लीज आरती, प्लीज ऐक त्याचं. आणि मग इंद्राई म्हणते की हो गं, माझ्या लकीचं तुझ्याबरोबर किती जीवापार प्रेम आहे, असं करू नको. आता लकी हा तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघ, मला माफ कर आरती, मी चुकलो, माझं खरंच खूप मोठी चूक झाली, परंतु तू मला माफ कर, मी तुझ्याकडून माफ करशील इतकीच अपेक्षा करतो. पुन्हा मी असा वागणार नाही तुझ्याबरोबर, पुन्हा कधी तुला एकटं पडू देणार नाही, बाळाचा बाप म्हणून तुझी पूर्ण जबाबदारी घेईन. तेव्हा मग आता ती म्हणते की बस लकी, तू याच्यासाठीच माझ्याशी लग्न करत आहेस ना, की तू पुन्हा बाप होऊ शकत नाही. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. मग आता आरती म्हणते की हे बघ असंच असेल तर मला हे लग्नच करायचं नाही आहे मुळात, कारण तू हे सगळं का करतोयस, तर फक्त त्याच्यासाठीच की तुला पुन्हा बाबा बनता येणार नाही. आणि कसं आहे ना, आता जर तू ते सगळं केलंस तर मात्र तुला या मुलाचा बाप होता येईल आणि या समाजात या घरात तुझी इज्जत राहील, म्हणून तुम्ही करताय ना हे सगळं, मला माहिती आहे सगळं, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला इथे आता सावनी ही स्वतःचे केस विंचरत असते आणि ती स्वतः आता पुन्हा नवीन रूप घेते. ड्रेस घालून एक साधी सावनी जन्म घेत असते आणि नॉर्मल टिपिकल राहून ती स्वतःचं आता पुढचं आयुष्य घालवत असते. तर इथे इंद्रा हे सगळं बघून खूप वाईट वाटून घेत असते आणि आरती म्हणते की नाही लकी, नाही, बस झालं, आता मी हे लग्न करू शकत नाही आणि इथे थांबू देखील शकत नाही. तू माझ्याशी जे काही वागतोय ते सगळं मला कळतंय, आता तुला मी सगळी परफेक्टच वाटणार रे, कारण कसं आहे आता तुला बाप बनता येणार नाही, म्हणजे कसं आहे ऑलरेडी माझ्या पोटात तर बाळ आहेच ना, मग काय तुला तर सगळं ते सोपंच वाटत असेल, आता मी तुझ्यासाठी परफेक्ट पार्टनर असेल, तुझ्या माझ्यावर प्रेम असेल, असं सगळं काही असेल बरोबर ना, परंतु आता माझ्याच बाजूने ते नाही आहे, नको आहे मला ते सगळं. आता असं म्हटल्याबरोबर इथे आता सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण तिच्याचकडे बघत राहतात, कारण आता तिने खऱ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. आता मुक्ता तिच्या जवळ येते आणि म्हणते की हे बघ आरती, आमचं आधी हेच ठरलं होतं की अगोदर तुझ्या भावनांचा विचार करायचा, तू जे काय म्हणतेस ते म्हणायचं,
आणि तू आता जे काही बोललीस ना ते आम्ही तुला सगळ्यांनी सांगायलाच इथे बोलवलेलं होतं, परंतु आता तुला हे सगळं अगोदरपासूनच माहीत आहे. तेव्हा मग आता मुक्ताने असं म्हटल्यावर आरती म्हणते की मला माफ करा मुक्ता मॅम, परंतु मी हे लग्न करू शकत नाही. खरंच मला मनातून विश्वासच नाही आहे लग्नाबद्दल. लकीचं जरी प्रेम असलं तरीही मला आता या सगळ्याची खूप भीती वाटते. मी तुमची माफी मागते. असं म्हणून आता आरती तिथून निघूनच जाणार. तेवढ्यात सागर तिला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट आरती, मला जरा बोलायचं आहे. असं म्हणून तो तिला थांबवतो आणि म्हणतो की हे बघ आरती, खरं तर आता तुला हे सगळं माहीत पडलं. ते कसं पडलं मला माहीत नाही, परंतु हे सगळं सत्य आम्ही तुला सांगणारच होतो. आमचं खरं तर आधी असंच ठरलं होतं की तुझ्याशी लकीच्या बाबतीतलं हे सगळं सत्य बोलून घ्यायचं आणि त्यानंतरच मग काय ते करायचं, म्हणजे नंतरच मग काय ते सत्य बाहेर काढायचं. परंतु आता मी तुझी खरंच मनापासून माफी मागतो. तुझ्याशी घरातले माझ्या आई किंवा बहीण जे काही वागले त्याबद्दल मी तुझे हात जोडून क्षमा मागतो. मला माहिती आहे या सगळ्यांनी तुला खूप दुखावलं गेलं असेल, कारण प्रत्येक वेळेला तुला टोमणे मारलेत आणि प्रत्येक वेळेला तुझा अपमान झाला आहे. परंतु आत्ता जे काही झालं त्याबद्दलही मी तुझी क्षमा मागतो. मला जरा पण एक सांगशील का? आम्ही तुला हे सांगणार, पण ही गोष्ट फक्त घरातल्यांनाच माहीत होती, पण ही गोष्ट बाहेरपर्यंत कशी गेली, म्हणजेच ही गोष्ट तुझ्यापर्यंत कशी पोचली, हे सगळं तुला कसं कळलं? असं तो विचारतो. तेव्हा मग आता आरती म्हणते की सावनीताई आल्या होत्या आणि त्यांनी मला हे सगळं लकीचं कारस्थान अगोदरच सांगितलं होतं. लकीच्या बाबतीतल्या या सगळ्या गोष्टी सावनीताईनेच मला सांगितल्या. आता असं म्हटल्यावर सगळ्यांना सावनीचा प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा सागर म्हणतो की काय सावणी तुझ्याबरोबर आली होती तुझ्याकडे आणि मग तिने सांगितलं का हे सगळं? तेव्हा मग ती म्हणते की हो, सावनीताईंनीच मला हे सगळं सांगितलं. आता इथे सावनीचं नाव घेतल्यावर सगळ्या कोळ्यांना भयंकर राग आलेला असतो, कारण सावनीने ही एक वचपाच काढल्याची संधी मिळालेली असते आणि ती पूर्णपणे तिने उपयोग करून घेतलेली असते. आणि आता मुक्ताला देखील तिचा खूपच राग आलेला असतो. आता इथून पुढे मुक्ता मात्र आरतीकडे एका ठिकाणाहून बघतच राहिलेली असते, कारण तिला समजतं की आरतीचं सगळं मन फिरवण्याचं काम हे सावनीनेच केले आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दिवाळीचा दिवस असतो आणि मुक्ताच्या पदराला आता आग लागलेली असते. तेवढ्यातच सावनी समोरून धावत धावत येते आणि मग स्वतःच्या हाताने ती त्या पदरावरती असं मारायला लागते, जेणेकरून पदराची आग विझली जाते. त्याच वेळेला आता सागर हा समोर येतो आणि मुक्ता म्हणायला लागते की सागर आणि मम्मी, हे सगळं सावनीमुळे झालं. सावनीमुळे मोठा अनर्थ होता होता टळला, नाहीतर आता माझं काहीतरी बरं वाईट झालं असतं. आता सागर सावनीजवळ येतो आणि म्हणतो की सावनी, खरंच थँक्यू, तुझ्यामुळे माझी मुक्ता वाचली. आणि हे काय तुझ्या हाताला भाजलं आहे? तेव्हा मग ती म्हणते की इट्स ओके, ते थोडंसं भाजलं आहे. असं म्हणून ती आता गप्प बसते. परंतु सागर म्हणतो की नाही गं, ते खूप भाजलं आहे. आणि सागर पुन्हा मुक्ताकडे निघून जातो. तेव्हा मग आता ती अगदी शांतपणे म्हणते की नाही, काहीच नाही, ठीक आहे. आणि नंतर सागर तिच्याकडे निघून जातो आणि पदर व्यवस्थित करत असताना सावनी म्हणते की दिवाळीचे दिवस आहेत, बाहेर फटाके वगैरे वाजण्याचं काम सुरू आहे. आता कोळी कुटुंबामध्ये तर एक मोठा बॉम्ब मी फोडलेला आहे. आता हा बॉम्ब हळूहळू कसा कोळी कुटुंबाला पूर्णपणे नष्ट करणार आहे ना, हेच या सावनीला आता बघायचं आहे. आणि सावनी हेच बघण्यात तर इथे थांबली आहे. आता पुढे पुढे बघा काय करते मी. या तर गोष्टीची सुरुवात झाली, आता पुढे काय काय होतं आहे ना तेच फक्त तुम्ही बघत राहा. असं म्हणून आता इथे सावनी मुद्दामच हाताला लागल्याचं नाटक करू लागते आणि तिथून मुक्ता तिला बघत असते आणि मुक्ताच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू होतात. सावनीचं हे सगळं काय चालू आहे? नक्की सावनी हे सगळं मनापासून करते की तिच्या मनात दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, हे आता मुक्ता विचार करत असते. तर आता त्यानंतर मुक्ता ही सावनीचं हे सगळं कटकारस्थान पुन्हा ओळखू शकेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.